ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रात कांदा पिकाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि चांगलं कांदा पीक म्हणजे दर्जेदार बियाणं आणि दर्जेदार बियाणांसाठी कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञानाची माहिती असणं फार आवश्यक आहे. तर हे तंत्रज्ञान नेमकं आहे काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा आपला विषय आहे कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञान आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर सोनाली लोखंडे यांना. मॅडम, तुमचं आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद मॅडम. मॅडम, कांदा बीजोत्पादन म्हणजे नेमकं काय? मॅडम, आता आपण जर कांद्याचा विचार केला असता, आपण म्हणतोय की कपासी हे एक पांढरं सोनं आहे, तसंच आपण महाराष्ट्राचा विचार केला असता कांदासुद्धा एक पांढरं सोनंच आहे. आणि कांद्या पिकाचं उत्पन्न जर आपण बघितलं तर एक पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला असता महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा या भागांमध्ये कांद्याचं पीक जितक्या प्रमाणात होतं तितकं आपल्या विदर्भामध्ये घेतल्या जात नाही. त्याचे कारणं पण तशीच आहेत की यामध्ये दर्जेदार शुद्ध असं आपल्याला बियाणं उपलब्ध होत नाही आणि म्हणूनच कदाचित आपल्या विदर्भामध्ये त्याचं क्षेत्र कमी आहे. आणि म्हणून जर आपल्याला एक चांगलं आपण एक उक्ती आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे जर बियाणंच शुद्ध नसेल तर आपल्याला फळे कसे चांगले मिळतील. आणि म्हणूनच कांदा बीजोत्पादन हा अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेल्या कांदा उत्पादन बियांच्या उत्पादनाला आपण बीजोत्पादन असं म्हणतो. तर मग बीजोत्पादन लागवडीचा हंगाम कोणता असतो? आता यामध्ये हंगाम अत्यंत महत्त्वाचा आहे मॅडम. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की अख्ख्या भारतामध्येच कांद्याचं उत्पन्न हे चांगलं घेतलं जातं, पण महाराष्ट्रामध्ये आता ॲग्रोक्लायमॅटिक झोन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जसं जसं वातावरण आहे त्या त्याप्रमाणे वाणांची निवड केली जाते किंवा हंगाम असतो. आता हंगामामध्ये आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये खरीप, लेट खरीप, रब्बी किंवा उन्हाळी असे 3 हंगाम हे त्या त्या वातावरणाप्रमाणे डिवाइड केलेले आहेत किंवा त्याची विभागणी केलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे विदर्भात विचार केला तर खरीपमध्ये आपल्याकडे विशेष प्रमाणामध्ये कांदा घेतला जात नाही, पण रब्बीमध्ये किंवा उन्हाळी कांदा हा आपल्याकडे विदर्भामध्ये वातावरण पोषक आहे आणि त्यामुळे विदर्भाचा विचार केला असता विदर्भामध्ये आपल्या इकडे एक उन्हाळी किंवा खरीप, लेट खरीप ज्याला म्हणतो, तो कांदा आपल्याकडे चांगला पोचला जातो आणि म्हणूनच त्याचं क्षेत्र आता कुठेतरी आपल्याला वाढताना दिसत आहे. मॅडम, आता तुम्ही म्हणाला की वाणांची निवड करावी लागते, तर मग ती कशी करावी? आता वाण अत्यंत महत्त्वाचं एक आपल्याला असं म्हणता येईल की एक टेक्निकल एक आहे की हंगाम तर आपल्याला कळालेत की बाबा खरीप आहे आणि रब्बी आहे, पण वाण कृषी विद्यापीठ जे आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असू द्या किंवा महात्मा फुले विद्यापीठ असू द्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठांच्या त्यांच्या हंगामाप्रमाणे वाणांची शिफारस केलेली आहे. जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला असता लाल कांदा हा मोठ्या प्रमाणात घेतला जातो, पण आपल्या विदर्भामध्ये ही पांढऱ्या कांद्याला जास्त पसंती आहे. आणि पांढरा कांदा हा याच्यासाठी आपण विदर्भामध्ये आपण बघितलं असेल की पांढरा कांदा हा आपल्याकडे हळूहळू कमी होताना दिसतो आहे. म्हणजे आता तुम्ही जर आत्ता मार्केट बघाल 24-25चं तर तुम्हाला दिसेल की लाल कांदा सगळीकडे असतो, पांढरा कांदा हा कुठेतरी रब्बीच्या शेवटी किंवा उन्हाळ्याच्या जवळ दिसतो, तो पण अत्यल्प प्रमाणामध्ये. याचे कारण हीच आहे की आपल्याला एकतर त्याचं बियाणं उपलब्ध नसतं, ज्याला आपण जेनेटिक प्युरिटी म्हणतो की शुद्ध बियाणं हे अवेलेबल नसतं आणि म्हणूनच विदर्भामध्ये
पांढऱ्या कांद्याचा एरिया हा आपल्याला कमी होताना दिसतो आहे. आता वाणांचा विचार केला असता मी आत्ताच सांगितलं की वाण हे त्या त्या ॲग्रोक्लायमॅटिक झोनप्रमाणे डिवाईड केल्या विद्यापीठानुसार. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला पश्चिम महाराष्ट्रात, तर याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो लाल कांदा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. मग तिकडे वाणांची निवड करताना ॲग्रीफाऊंड रेड किंवा भीमा रेड हे असे वेगवेगळे वाण वापरले जातात. जर आपण हा झाला खरीफासाठी. त्यानंतर जर आपण रब्बीचा विचार केला असता, रब्बीमध्ये आपल्याला लाईट रेड, भीमा शक्ती असे वाण. पण आपण विदर्भाचा विचार करतो आहे, तर विदर्भामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शिफारसीत केलेलं अकोला सफेद हे वाण अतिशय चांगलं आहे, अतिशय लोकप्रिय आहे आणि त्याचं क्षेत्र वाढवण्याकरता आपण कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र हे प्रयत्नशील आहे. आणि म्हणूनच आपल्याला वाणांची निवड ही अत्यंत महत्त्वाची आहे की आपल्या वातावरणामध्ये कुठलं वाण येतं. कारण नेमकं शेतकरी काय करतात, म्हणजे एक अनुभवाने सांगते आहे की शेतकरी काय करतात की कुठेतरी व्हिजिटला जातात, तिथलं वाण बघून येतात आणि त्याचं बियाणं घेऊन येतात, ते लावतातही. पण नंतर असं लक्षात येतं की त्याला पाहिजे तसे फुटवेच आले नाही किंवा त्याचा कांदाच पोचला नाही. आणि नंतर मग त्यांच्या लक्षात येतं की अरे आपल्या इथलं वातावरणच त्याला सूट होत नाहीये किंवा पोषक नाहीये. म्हणून वाणांची निवड ही त्या त्या वातावरणानुसार किंवा कृषी विद्यापीठाने शिफारसीत केलेले आहेत त्याप्रमाणेच करावी. हे अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करायला नको, कारण हीच एक जिकरीची बाजू आहे. पण मग कांदा बीजोत्पादनाचे काही टप्पे असतात का? हां, आता जसं मी सांगितलंय की जो मार्केट असतो, म्हणजे आपण भाजीपाल्याचा बाजारभाव जो रोज चढउतार होतो, त्याच्यामध्ये 3 पिकं भाजीपाल्यातले अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक टोमॅटो, एक कांदा आणि तिसरं पटॅटो. टॉप हा असा एक शब्द आहे. टोमॅटो, अनियन आणि पटॅटो हे 3च पिकं भाजीपाल्याचं मार्केट रोजचं ठरवतात. त्याच्यामुळे टोमॅटो असू द्या, ते कांदा असू दे किंवा पटॅटो असू द्या, यांचं वाणांची निवड ही महत्त्वाची असते. आता टप्प्यांचा कांदा बीजोत्पादन हा जो विषय आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकतर याचं शुद्ध बियाणं नाही आहे, जेनेटिक प्युरिटी मेंटेन असलेलं बियाणं नाही आहे. त्यामुळे शेतकरी हे सहसा स्वतःकडल्याच बियाणांचा वापर करतात आणि त्यांना ते माहीत नसतं की याच्यात किती भेसळ आहे किंवा आपल्याला हवा तोच कांदा आहे का, त्याचंच बियाणं आहे का. इथे पण त्यांची कुठेतरी गफलत होताना दिसते. आणि म्हणून आपल्याला ते वाण निवडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टप्प्यांचा जर विचार केला तर कांदा लागवडीमध्ये 2 महत्त्वाचे टप्पे आहेत. एक म्हणजे एक असं असतं की याच्यामध्ये हंगामानुसार याची लागवड केली जाते. आता याच्यामध्ये जून जुलैमध्ये बियाणं टाकणं, त्याची जवळपास 1.25 महिना 1.5 महिना लागतं त्याची रोपं तयार व्हायला आणि त्याच्यानंतर त्याची लागवड करणे. ही अशी एक पद्धत असते त्याची की पहिले बियाणं आणणं, त्याची रोपे तयार करणे, नंतर त्याची पुनर्लागवड करणे आणि नंतर त्याला पुन्हा तो शेतामध्ये तसाच ठेवणे. त्याच्यानंतर त्याच्यापासून फुलं तयार होतात कांद्याची. त्या कांद्यांच्या फुलांमध्ये त्याला गोंडे म्हणतात. त्याच्यामध्ये ते बी असतं आणि ते साधारण मे महिन्यामध्ये किंवा मे महिन्यापर्यंत ते बी तयार होतं आणि त्यानंतर त्याचं आपल्याला काढणी करता येते. आता ही झाली एक पद्धत. दुसऱ्या पद्धतीमध्ये असं असतं की कांद्या म्हणजे एक पद्धत जी आता मी सांगितली तुम्हाला, बल्ब टू बल्ब किंवा सीड टू सीड, म्हणजे बियाणं लावायचं आणि त्याच्यापासून कांद्यांची बियाणं घ्यायची. एक असतं की कांदा लावणे आणि त्याच्यापासून बियाणं घेणं, ही दुसरी पद्धत. म्हणजे याच्यामध्ये कांदा लावायचा पद्धत तीच की तुम्हाला रोपं तयार करायची आहे, त्याची लागवड करायची आहे. पण तो कांदा त्याच्यामध्ये असलेलं बियाणं किंवा तो कांदा तसाच न ठेवता, पहिल्या पद्धतीत आपण कांदा तसाच ठेवला, दुसऱ्या पद्धतीमध्ये कांदा तसाच न ठेवता आपल्याला तो काढायचा आहे. आणि तो काढल्यानंतर त्याला त्याची साठवणूक करायची आहे. त्या साठवणुकीमध्ये मग आपल्याला बरेच मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. ती साठवणूक कशी करायची ही पण एक महत्त्वाची विषय आहे. आणि साठवणुकीनंतर पुढच्या वर्षीसाठी तोच कांदा पुन्हा वापरायचा. म्हणजे ही वेगवेगळी टप्पे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे कांदा उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा थोडा कल कमी दिसतो, कारण त्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने या गोष्टी कराव्या लागतात. कारण एक साधारण एक भाजीपाला पीक घेतलं तर तुम्ही मार्केटमधनं बियाणं आणलं, त्याची रोपं तयार केली की तुम्हाला फळ मिळतं. आणि कांदा, म्हणूनच कांद्यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने बीजोत्पादन करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. पण मग कांदा बियाणांचे काही मानके असतात का? हो, कारण आता आपण जे आज बोलतो आहे हा अत्यंत महत्त्वाचा विषय भाजीपाल्यामधला, तो म्हणजे बीजोत्पादन. आणि मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की याचे दर्जेदार किंवा जेनेटिक प्युरिटी असलेलं बियाणं उपलब्ध होत नाही, म्हणून शेतकरी त्याच्याकडे त्याचं उत्पन्न घ्यायला धजावत नाही.
किंवा तो दुसरीकडनं कुठनं तरी बियाणं आणतो. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की त्यामध्ये मग जेनेटिक प्युरिटी नसते, मग तो बियाणं वेगळ्याच पिकांचं असतं, वेगळ्याच वाणाचं असतं आणि ते पूर्ण मिक्स होतं, भेसळ होते. त्यामुळे आपल्याला मानांकने अत्यंत महत्त्वाचे आहे. आता बीजोत्पादनामध्ये पायाभूत बियाणं आणि प्रमाणित बियाणं असे 2 प्रकार असतात. आता पायाभूत बियाणांमध्ये आणि प्रमाणित बियाणांमध्ये काही मानके ठरलेली आहेत. कारण जेव्हा आपण बीजोत्पादन करतो तेव्हा ते बीजोत्पादन हे आपल्यापुरतंच नसावं. ते आपण एखादी, समजा आता मी एक शेतकरी असेल तर शेतकरी म्हणून माझं स्वतःचं ते बियाणं असेल किंवा एखादी कंपनी असेल जे कांद्याचं बीजोत्पादन करत आहे, तर त्यांना या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. कारण हे कांदा बियाणं हे माझ्यापुरतं नाही आहे, तर मी हे कंपन्यांना विकणार. मी एक शेतकरी आहे आणि मला माझं पैसा, मला वाटतंय की मला पैसा मिळाला पाहिजे यातनं, तर त्याच्यामुळे मला तो शास्त्रशुद्ध पद्धतीने करणं गरजेचं आहे. मग जर मला एखाद्या कंपनी, मी समजा एक FPO आहे माझी, कांदा उत्पादक गट असेल 10-15 लोकांचा, त्याच्यामध्ये 15-20 लोक एकच वाण लावतात आणि त्याच्यामध्ये ते उत्पन्न आलं की त्याचं बियाणं जे तयार होईल ते मला एखाद्या कंपनीला विकायचं आहे. त्याचा एक कॉन्ट्रॅक्ट केला जातो कंपनी मार्फत आणि शेतकऱ्यांमार्फत. तो कॉन्ट्रॅक्ट करताना त्याच्यामध्ये मानांकने असतात, तर ती मानांकने पाळणं गरजेचं आहे. तेव्हाच ती समोरची कंपनी माझं बियाणं हे दर्जेदार म्हणून घेईल. मग ती मानांकने कोणती, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मॅडम, आपण मानांकने कोणती ही आपण जाणून घेऊया, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. नक्कीच. दर्शक हो, तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, आपण कांदा बियाण्यांची मानांकने सांगत होतात, त्याविषयी अजून काय सांगाल? मानांकनांचा सगळ्यात महत्त्वाचा एक रोल असतो इथे, की तुमचं बियाणं जेव्हा मार्केटमध्ये येतं किंवा एखादी कंपनी घेते तेव्हा त्यांचे काही मेजरमेंट्स ठरलेले आहेत. तर त्यामध्ये बियाणांची शुद्धता, ही बियाणांची शुद्धता कमीत कमी 70 ते 85% असावी. उगवण शक्ती ही त्याची 85% असावी. काडी कचरा नको त्याच्यात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पायाभूत आणि प्रमाणित बियाणांच्या बाबतीत जर विचार केला तर 5 बियाणे प्रति किलो याप्रमाणे किंवा 10 बियाणे प्रति किलो, कुठल्या म्हणजे दुसरं काही भेसळ असेल तर ती ग्राह्य धरल्या जाते. नंतर बियाणं हे 2-3 वर्ष चालणार असेल किंवा साठवणुकीसाठी आपण वापरणार आहोत, कारण कांद्याचं बियाणं आहे, द्विवार्षिक पीक आहे हे, त्याच्यामुळे याच्यामध्ये मॉइश्चर पर्सेंटेज ज्याला आपण म्हणतो ओलावा हा 7 ते 8% एवढाच ग्राह्य धरला जातो. आणि याच्यामध्ये जर कचरा, काडी कचरा, कारण आपण हे बियाणं जेव्हा काढतो शेतातनं तेव्हा त्याच्यात कुठला ना कुठला काडी कचरा येणार, तर तो काडी कचरा सुद्धा आपल्याला तो वेगळा करायचा आहे आणि शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं बियाणं हे आपल्याला बाजूला करून ठेवायचं आहे, तेव्हाच आपल्याला मार्केट रेट मिळेल. मॅडम, कांदा बीजोत्पादनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर त्या पद्धती कुठल्या? आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कांद्याचं जे बीजोत्पादन घेतो आपण त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. एक पहिली पद्धत जी आहे ती रोपांपासून बियाणं तयार करणे, आणि दुसरं म्हणजे कांदा लावून त्याचं बी तयार करणं. या 2 वेगवेगळ्या पद्धती आहे. बरं, याच्यामध्ये पहिली जी पद्धत आहे ती रोपांपासून तयार करायची आहे, म्हणजे ते एका वर्षात एकाच हंगामामध्ये ते संपून जातं. म्हणजे एकाच हंगामामध्ये रोपं पण लावणं आणि एकाच हंगामामध्ये त्याच वर्षी बिया काढणं. आणि दुसरं आहे की कांद्यापासून बी तयार करणे, म्हणजे आपण साठवणुकीत जो कांदा ठेवलेला आहे त्या साठवणुकीत ठेवलेल्या कांद्याची त्याची टिकवण क्षमता कशी आहे, साठवणूक कशी झालेली आहे त्याच्यावरून तो कांदा कसा आहे ते निवडायचे आणि त्याच्यातनं तो कांदा लावून शेतामध्ये लावून दुसऱ्या हंगामामध्ये, म्हणजे पहिल्या हंगामामध्ये कांदा लावणे आणि दुसऱ्या हंगामामध्ये त्यापासून बी तयार करणे. या पद्धती, या 2 वेगळ्या अशा प्रचलित पद्धती आहे. बरं, जी द्विवार्षिक पद्धत आहे म्हणजे एका हंगामात कांदा लावणे आणि दुसऱ्या हंगामात बियाणं काढणं, यामध्ये अजून 2 उपप्रकार आहेत. म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे एकाच वर्षात कांदा लावणे आणि काढणे, आणि दुसऱ्या याच्यामध्ये 2 हंगामात कांद्यांची लागवड करणे आणि त्याचं बियाणं काढणं. त्याच्यामुळे या पद्धती आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे, कारण शेतकरी बंधू या गोष्टींकडे लक्ष देत नाही. त्या जमीन कशी, हवामान कसं, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे विचारपूर्वक शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण बघितलं तर आपल्याला चांगला आणि उत्तम दर्जाचं असं बियाणं आपल्याला मिळेल. मॅडम, तुम्ही म्हणाला की कांद्याची निवड पण करावी लागते, तर मग त्या कांद्याची किंवा बेण्याची निवड कशी करावी? बियाणांची निवड करताना बारीक मानेचा
कांदा जो असतो म्हणजे ज्याला आपण जेव्हा आपण कांदा शेतात असतो आणि त्याची जी मान असते म्हणजे गोंड्याजवळ जी मान असते ती बारीक असावी, अच्छा. ती जाड नसावी, ती रोगट नसावी, त्याला कुठे बुरशीचा प्रादुर्भाव झालेला नसावा, म्हणजे ज्याला आपण हेल्दी बियाणं म्हणतो ते बियाणांची किंवा त्या बियाणांची निवड करायची आपल्याला. त्याची बियाणं काढलं की त्याची साठवणूक ही पण तेवढीच महत्वाची आहे. त्याची साठवणूक जर व्यवस्थित असेल तर आपल्याला दर्जेदार बियाणं मिळेल किंवा पुढच्या हंगामामध्ये चांगला कांदा मिळेल. त्याच्यामुळे त्या बियाण्यांची निवड ही अत्यंत महत्वाची ठरते. पण मग यात काही खत पण लागत असेल ना, तर खत व्यवस्थापन कसं करायचं? आता याच्यामध्ये खत व्यवस्थापन असं आहे मॅडम की आपल्याला खताचा अत्यंत महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये, कारण कांदा हा खताला अत्यंत चांगला पोचतो म्हणजे रिस्पॉन्स देतो. अच्छा. त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हे 3 महत्वाचे बेसिक डोस आहेत किंवा आपण त्याला बेसल डोस म्हणतो. आता याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हा 100, 50, 50 विदर्भासाठी हा आपल्या कृषी विद्यापीठाने शिफारसीत केलेलं रिकमेंडेड डोज ऑफ फर्टिलायझर आहे. अच्छा. तर यामध्ये आजचा जो नत्र आहे हा आत्ताच आपण सांगितलं की 100 आहे, पण नत्र हा कधीच एका वेळेस 100 किलो दिला जात नाही. अच्छा. त्याच्यामुळे त्याला 2 विभागात विभागलं जातं. एक पहिले 50 किलो आणि उरलेला 50 किलो हा नंतर. 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पलाश हा असा आपल्याला लागवडीच्या वेळेस द्यावा लागतो. मग उरलेला नत्र जो आहे हा आपल्याला जवळपास लागवडीनंतर 45 दिवसांनी जर दिला तर तो अतिशय पोषक ठरतो. दुसऱ्या याच्यामध्ये विद्यापीठाने शिफारसीत केलेला एक गंधक सुद्धा कांद्याचा जो बल्ब असतो किंवा ज्याला कांद्याला रेट ज्याच्यामुळे मिळतो तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. अझोटोबॅक्टर एक नावाचा जीवाणू आहे, याचं सुद्धा आपल्याला 5 किलो प्रति एकर प्रमाणे विद्यापीठाने शिफारसीत केलेला आहे. तो सुद्धा अतिशय चांगला कांदा पोसतो, कारण कांदा खूप मोठा असला म्हणजे चांगला असतो अशातला काही भाग नाही, किंवा खूप बारीक असला तरी तो खराब आहे अशातलाही भाग नाही. एक स्टँडर्ड त्याला मेजरमेंट आहे, म्हणजे आपला जो हाताचा हा जो एवढा भाग आहे याच्यामध्ये जो कांदा मावेल त्याला स्टँडर्ड कांदा म्हणतात. नक्कीच मॅडम, अजून याविषयी जाणून घेऊया, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, तुम्ही कुठे जाऊ नका, बघत रहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, कांदा बीजोत्पादनात भेसळ काढणं गरजेचं आहे का? आता कांदा बीजोत्पादनामध्ये भेसळ काढणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आपला पर्पजच तो आहे की आपल्याला शुद्ध बियाणं हवं आहे, म्हणून भेसळ काढणं अत्यंत गरजेचं आहे. अच्छा, पण मग त्याची काढणी कशी करायची? आता कांदा हा साधारण 4.5-5 महिन्यानंतर तयार होतो. तो तयार झाला की तुम्हाला त्याच्यामध्ये काही फुलं दिसतात, त्याला गोंडे म्हणतात. ते गोंडे तयार झाले की त्याच्यातनं आपल्याला एक मे महिन्यापर्यंत बियाणं दिसतं, काळ्या रंगाचं बियाणं दिसतं. ते बियाणं काढायचं, म्हणजे एकाच वेळेस सगळे गोंडे मॅच्युअर होतात अशातला भाग नाही, जसं जसं मॅच्युअर येईल तसं काढायचं आणि ते ताडपत्रीवर सुकवून घ्यायचं आणि नंतर त्याची साठवणूक करायची. तुम्ही आता म्हणाला की त्याची साठवणूक करावी लागते, तर मग ती काढणी नंतरच करायची असते, पण मग ती कशी करायची? आता जेव्हा आपण हे बियाणं तयार झालं आहे, वाळलेलं आहे आणि आता आपल्याला याची साठवणूक करायची आहे, कारण आपल्याला याचा बीजोत्पादन कार्यक्रम घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये पाठवायचं आहे ते किंवा आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे. त्याच्यामुळे कापड्या पिशवींचा वापर करावा. दुसरी गोष्ट, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जर आपण ठेवत असेल तर जवळपास 2 ते 3 वर्ष प्लास्टिक हवाबंद पिशवीमध्ये बियाणं अत्यंत चांगल्या प्रतीचं राहू शकतं, म्हणजेच आपल्याला 2 ते 3 वर्ष ते बियाणं ठेवता येतं. तर मग यात परागीकरण आणि विलनीकरण हे केलं जातं, तर या पद्धती वेगळ्या आहेत की कशा? आता परागीकरण म्हणजे आपण म्हणतो पॉलिनेशन, ज्याला इंग्लिशमध्ये पॉलिनेशन म्हणतो, आणि कांदा हे क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे. अच्छा. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बियाणांची शुद्धता राखणं अत्यंत जिकरीचं काम आहे आणि हे काम मधमाशा करतात, आणि म्हणूनच आपल्याला मधमाशा ह्या अत्यंत महत्त्वाच्या या परागीकरणाच्या याच्यात आहे. जितक्या मधमाशांचं आकर्षण जास्त असेल किंवा फुलं पिकं असतील त्याच्या आजूबाजूला, म्हणून आपण एक विद्यापीठाने शिफारस केलेलं आहे की कांदा पिकं आहे त्याच्या आजूबाजूला ट्रॅप क्रॉप किंवा सापळा पिकं लावावीत, जसे झेंडू आहे किंवा चवळी आहे. त्याच्यामुळे काय होईल की मधमाशा किंवा एखादी मधमाशा ज्या येतील त्या फुलांवर आकर्षित होतील आणि त्या कांद्याच्या पण फुलांवर आकर्षित होतील आणि त्याच्यामध्ये पॉलिनेशन मोठ्या प्रमाणात होईल आणि आपल्याला शुद्ध चांगलं बियाणं मिळेल. मॅडम, तुम्ही म्हणाला होतात की भेसळ काढणं हे फार आवश्यक आहे, तर ते कसं काढायचं?
आता भेसळ काढताना मॅडम आपल्याला काय करायचं आहे की बियाणं आपल्याला जेव्हा आपण साठवणुकीसाठी ते बियाणं वापरणार आहोत, आपल्याला हे कळलं की बियाणं तयार झालं आहे आणि बियाणे आपल्यापर्यंत आलेलं आहेत, तर त्याच्यामध्ये काडी कचरा असेल तर तो वेगळा करायचा, आपल्याला त्याच्यामध्ये कुठे रोगट बियाणं दिसत असेल तर ते वेगळं करायचं, आणि जे आपल्याला थोडं डोळ्याने जे समजतं आहे की सारखं बियाणं दिसतंय त्याला वेगळं करायचं. म्हणजे आपल्याच हाताने आपलं सॉर्टिंग होतं आहे तिथे, आणि शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं बियाणं आपल्याला एका बाजूने काढून ठेवायचं आहे. आणि यामध्ये एक महत्त्वाचा विषय विलगीकरण जे आपण विचारलं, तर विलगीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विलगीकरण म्हणजे आयसोलेशन डिस्टन्स म्हणतो, की आपण आत्ताच म्हटलं की कांदा हे क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे, म्हणजेच दुसरा इकडनं येणारं जे काही मधमाशांच्या पायाला किंवा त्यांच्या पायाला लागून दुसरीकडनं पोलन्स येतात ते या पिकावर येऊन क्रॉस पॉलिनेशन होईल आणि त्याच्यामध्ये बियाणांमध्ये भेसळ मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. म्हणून विलगीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते 1000 ते 1500 मीटर असणं गरजेचं आहे. नक्कीच. तर जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल? शेतकरी बंधूंनो, माझी सर्वांना एकच विनंती राहील की कांदा बीजोत्पादनामध्ये बाजार अत्यंत याच्यामध्ये स्कोप आहे असं म्हणता येईल, कारण सगळ्याच भाजीपाला बियाणांचं किंवा याचं आपल्याला जमेल, पण कांद्याचं शास्त्रशुद्ध पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही याचं उत्पन्न घेतलं किंवा याचं बीजोत्पादन घेतलं तर नक्कीच तुम्हाला याच्यातनं आर्थिक उन्नती मिळेल आणि आपल्याला कुठेतरी आपल्या खिशात 2 पैसे राहतील. मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञान याविषयी खूप मोलाची माहिती दिली. नागपूर दूरदर्शनतर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.